कलेच्या बाजारामध्ये स्वतःला विकण्याचा निर्णय घेतला. गळ्यामध्ये पाठी गुंतवली आणि बाजारामध्ये जाऊन उभा राहिलो. परंतु त्या बाजारामध्ये लोक महागडी कपडे खरेदी करत होते, मोठ्या मोठ्या गाड्यातून उतरणारी वस्तू खरेदी करत होते. माणसाला कोणी खरेदी करत नव्हतं, माणसाला कोणी विकत नव्हतं. असं वाटलं की स्वतःमध्येच काहीतरी कमी आहे. रूमवरती निघून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, स्वच्छ पाण्याने आंघोळ केली, चांगले कपडे घातले, चांगला सेंट वगैरे मारला आणि बाजारामध्ये जाऊन उभा राहिलो. आता मात्र एका ब्रँडेड दुकानाच्या समोर उभा राहिलो की कोणी आपल्याला खरेदी करेल. परंतु तेच या बाजारामध्ये ज्याचं नाव मोठं आहे त्याला खरेदी केलं जात होतं, ज्याचं सोनं नाणं आहे त्याच्या अंगात त्याला खरेदी केलं जात होतं, ज्याचं 6 पॅक आहे त्याला खरेदी केलं जात होतं. माणसाला कोणी खरेदी करत नव्हतं, माणसाला कोणी विकत नव्हतं. आता मात्र रागानं डोकं संतपलं. रूमवरती निघून आलो आणि गळ्यामधली पाटी फेकून दिली आणि डोक्याला हात धरून बसलो. अचानक पडलेल्या पाटीकडं माझं लक्ष गेलं. त्या पाटीवरती लिहिलं होतं की कलाकार विकणे आहे. आता मात्र कलाकाराच्या कलेचा झालेला बाजार पाहून डोकं संतपलं. समोर एक रिव्हॉल्वर पडली होती. रिव्हॉल्वर उचलली, बाजारामध्ये गेलो. ठाय 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 6 जणांना गोळ्या मारल्या साहेब. 6 जणांचा खून केला. स्वतःच्या हिमतीवरती सर्व काय करू शकतो. बंगला बांधू शकतो, कपड्या घेऊ शकतो, काही करू शकतो. काय नाही साहेब, काय नाही. एकमेकाच्या मदतीने, एकमेकाच्या हातानं, एकमेकाच्या साथीनं पुढे जावं लागते साहेब. साहेब काम द्या, एवढीच विनंती आहे, काम द्या. धन्यवाद.